नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. इथे प्रिया सांगत असते की मी अस्मिताला पाडण्याचा प्रयत्न केलाच नाही. हे AIने बनवलेलं खोटे व्हिडिओ आहे. त्यावेळेला गिरिजा म्हणते हे खोटं व्हिडिओ नाही. हे सगळेजण बघा. या व्हिडिओमध्ये स्वतः इथे कबूल करते प्रिया की नेच 3 महिन्याचे गर्भवती असणाऱ्या अस्मिताला तेलवरनं पाय घसरून पाडण्याचा प्रयत्न केला आणि सायलीमुळे ती कशी वाचली. हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर घरातले सगळेजण मंडळी म्हणू लागतात, इतकी कशी क्रूर वागू शकते. 2 जीवाच्या बाईसोबत सुद्धा तू बाई म्हणून काहीच अशी दया दाखवली नाही. तिच्या पोटातल्या बाळाचा जीव जाऊ शकला असता. तर अस्मिता फार संतापते. ती म्हणते मला तुझ्यावर डाऊट होता म्हणून मी तुला विचारलं देखील होतं. तर त्यावेळेला तू काय बोलली होती की मी हे फक्त सायलीला पाडण्यासाठी केलं होतं, चुकून तुझं झालं. खरं नव्हतं ते. याचा अर्थ आज तू स्वतः कबुली दिली आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझ्या आणि माझ्या बाळाचा जीव गेला असता. तू इतकी निर्दयी क्रूर कशी काय हसू शकते यार. किळस तुझ्या ह्या वागण्याची. तुला डोळ्यासमोर सुद्धा पाहावं असं सुद्धा वाटत नाही मला. आता तुला ह्या सगळ्या गोष्टींची शिक्षा मी देणार. इथे सगळ्यांसमोर हात जोडून प्रिया म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, मी खरंच काही केलेलं नाही. अश्विन म्हणतो एवढे सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहे, तरीही तू म्हणते की मी काही केलेलं नाही. एवढी खोटारडी कशी वागू शकतेस तू. नको आहे मला तू डोळ्यासमोर, प्लीज इथून निघून जा. आता ही गोचडीसारखी चिटकलेली प्रिया काही घर सोडायला तयार नाही. मी या घरची सून आहे. मी बाहेर गेले आणि चिखलात राहिले, गार्डनमध्ये बसले, कसं दिसल ह्या घरातल्या सुनेबद्दल सगळेजण काय बोलतील. अस्मिता आता इथे तेल आणते आणि तेल आणल्यानंतर त्याच्यावरनं प्रियाला चालायला सांगते. मला काही सांगू नको, तू तू ह्या तेलावरनं चालून बघ कसं वाटतंय. आणि मग ती 2-4 पावलं चालती. चालल्यानंतर दोन्हीही पाय तिचे घसरू लागतात. घसरल्यानंतर ती जोरात कमरे वापरते आणि आई गं म्हणत सगळ्यांना मदतीसाठी हाक मारू लागते. आता हे सगळं पाहिल्यानंतर अस्मिता म्हणते जर मी ह्या पोझिशनमध्ये पडले असते तर माझं बाळ या जगात राहिलं असतं का. फक्त सायलीची कृपा म्हणून मी ह्या माझ्या बाळाला आज पाहू शकली. तू तर आमच्या दोघांच्याही जीवावर उठलीस गं. तर गिरिजा इथं म्हणते एक बाई असून बाईच्या वेदना समजू शकली नाही. एका न जन्माला आलेल्या बाळाचा सुद्धा तू जीव घेण्याचा प्रयत्न केला. तुझ्यासारखी बाई ह्या जातीला काळीमा फासणारी आहे. त्यावेळेला सगळ्यांसमोर पुन्हा एकदा कौतुक करू लागते आणि सगळ्यांची माफी मागत इथे प्रिया म्हणत असते की माझा अधिकार आहे या घरात, मी सून आहे या घराची. अधिकाराची गोष्ट करू नको अर्जुन असं म्हणू लागतो. नाहीतर मलाही न्यायाच्या गोष्टी करता येतात. माझ्याकडे फार नियम आहे. मग तरी ते हातपाय पडत असते. मला घराबाहेर काढू नका प्रिया. तर कल्पना आता तिला म्हणत असते की चल तुला घराबाहेर नाही तर मी आता कुठे नेते बघ. तिला फरफटत इकडे घेऊन चाललेली असते कल्पना. तर ती पोचते स्टोअर रूममध्ये ढकलून देते प्रियाला आणि म्हणू लागते हीच तुझी खरी जागा आहे आणि ही तुझी लायकी. खरं तर तुझी या घरात राहण्याची किंवा ह्या घरातल्या कुठल्या कोपऱ्यात ठेवण्याची सुद्धा लायकी नाही. पण नशीब समज तुला आम्ही ह्या स्टोअर-रूममध्ये तरी ठेवतो आहे आणि आता तुझी ही जिंदगी इथेच जाणार. असं म्हणत सगळेजण तिला आता ह्याच स्टोअर-रूममध्ये राहायचं, इथनं बाहेर पडायचं नाही. काय हवं नको ते सगळं तुला इथे मिळेल आणि इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न जर केला तर आमच्या इतकं वाईट कोणी नाही. असं म्हणून तिला धमकी देऊन हे सगळेजण बाहेर जाऊ लागतात. मात्र आता तू सुधारायला हवं, नाही तर तुझी काही खेर नाही असं म्हणत सगळेजण तिच्याशी बोलतात आणि बाहेर निघून जातात. बाहेर आल्यानंतर आता गिरिजा, नुपूर, सायलीताईला काळजी घे, हिच्यावर लक्ष ठेव आणि हिने आणखी काय काय काळे धंदे केले खरंच कोणाला माहिती. पण ना तू सावध राहा, हिच्यावर भरोसा ठेवू नको असंही दोघीजणी सांगतात आणि आम्ही निघतो आता असं म्हणत निरोप घेऊ लागतात. सायली त्यांना खूप छान तुम्ही काम केले. तुमच्या ह्या युक्तीमुळे तू व्हिडिओ काढला नुपूर म्हणून तर हे सगळं सत्य समोर आलं, नाहीतर आजपर्यंत आम्ही अंधारातच राहिलो असतो. थँक्यू हां. आणि काही मदत लागली तर नक्की मला सांगा असं गिरिजा आणि नुपूर सांगते आणि निरोप घेते सायलीचा. आता इथे दार ठोठावून प्रिया डोक्याला ताण करून ठेवत असते. तर सायली तिला म्हणते प्रिया तू जरा शांत राहा. डोकं इथे तुझं चालवू नको आणि आरडाओरडा तर अजिबातच करू नको, नाहीतर तुझी इथूनही हकालपट्टी होईल. आता मिळालेल्या जागेत मिळालेल्या कोपऱ्यात बसावं गपचूप, नाहीतर इथून हकालपट्टी झाली तर कुठे जायचं हा विचार करून इथे मात्र आता प्रिया शांतता घ्यायचं ठरवते. पण यातनं बाहेर पडण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यायला हवी. घ्यायची तर कोणाची घ्यायची. मग तिच्या डोक्यात येतं ती अर्धवट बिंडोकबाई म्हणजेच प्रतिमा. तिची स्मृती परत आली आहे पण ती बिंडोकची बिंडोकच आहे. तिला इमोशनल ब्लॅकमेल केलं की ती पुन्हा माझ्याकडे येईल.
असा विचार करून आईशी गोड गोड बोलण्याचा प्रिया इथे प्रयत्न करते आणि आईला म्हणू लागते, तू माझी स्वप्नात आली होती, तुझ्याशिवाय मला करमे ना, मी माझं बालपण आईबाबाशिवाय काढलं, पण मला तुमच्या दोघांची फार आठवण येते. तुम्हाला म्हणत होती ना माहेरपण आली, तर माझा विचार आहे मी तुझ्याकडे 1-2 दिवसात यावं. तर इथे प्रतिमा तिला लगेच नकार देते. माझं काही नाही गं, पण तुझ्या बाबांना जर कळलं ना ते फार चिडतील. तर आता बाबा इथे 2-3 दिवसांनी कोल्हापूरला जाणार आहे आल्यानंतर, तर तू त्याच्यानंतर ये. आणि प्रिया लगेचच म्हणत असते की आई, माझ्या मनात तुमच्या आणि बाबांच्या विषयी खूप प्रेम आहे आणि तुमच्याशिवाय मी नाही जगू शकणार. मला विसरू नका कधी आयुष्यात, मीही तुम्हाला कधी कधी विसरणार नाही. असं गोड गोड गुपित इथे चालू असतात प्रियाचे. प्रतिमाला जाळ्यात ओढण्याचा प्रेमाचा प्रयत्न करू लागलेले आहे. इथे प्रतिमाला जरा खटकतं हिचं वागणं, पण आता सुमन सांगू लागते की मला असं वाटतं तिने एक पाऊल पुढे टाकलं आहे तर आपणही टाकायला हवं, कुणास ठाऊक सुधारली असेल तर. पण इथे ही सगळी गोष्ट आता अर्जुन आणि सायलीच्या कानावर घालावी असा इथे प्रतिमाच्या मनात विचार आला आहे. त्या दोघांना विचारल्याशिवाय पुढे काही करू नये हाही तिच्या डोक्यात विचार आला आहे. आता घरी सगळेजण इथे बोलत असतात. अश्विन म्हणू लागतो की मी असं कसं आंधळं प्रेम केलं, मी तर मनापासून केलं होतं, पण माझ्या बाबतीत असं का घडलं. तर इथे इमोशनल झालेली अस्मिता म्हणते की आपण तर खूप मनापासून एखाद्यावर प्रेम करतो, पण समोरच्याला आपल्या प्रेमाची कदर जर नसेल ना, तर आपण तिथून माघार घ्यायला हवी. त्याच्यासाठी दुःख नाही करायचं. आपलं काहीच चुकलेलं नसतं, समोरच्याचं चुकले, तो आपल्या प्रेमाला समजू शकलेलं नाही, ही त्याची चूक, आपली नाही. आपण नाही रडायचं. तर ह्यांच्याच बोलणं चाललेलं असताना इथे सायली येते, अर्जुन येतो. त्यांना विचारू लागतात काय चालले का गप्पा. तितक्यातच कॉल येतो, प्रतिमाचा व्हिडिओ कॉल आला आहे. तर व्हिडिओ कॉलवरती प्रतिमा बोलू लागते, मला ना अर्जुन आणि सायली तुम्हाला दोघांना एकांतात भेटायचं आहे, तर तुम्ही मला भेटायला याल का. आता हे सगळं बोलणं सगळेजण ऐकत असतात. तर का, तर ती म्हणते मी आल्यावरतीच सांगेल. लगेचच कल्पना तिच्या हातातनं फोन घेते आणि म्हणू लागते की खरं तर आम्ही तुलाच फोन करणार होतो, तुला आमंत्रण देण्यासाठी की उद्या शंकराच्या मंदिरात अभिषेक ठेवला आहे. सायली आणि अर्जुनवरती सतत काही ना काही हल्ले होत असत आहे, तर त्याच्यासाठी आता मी देवाला अभिषेक करणार आहे, तर तुम्ही पण उद्या तिकडे याल का. अगोदर घरी ये, मग घरी आल्यानंतर आपण मंदिरासोबत जाऊया. तर प्रतिमा म्हणते हो चालेल, मग मी थेट तुमच्या घरी उद्या सकाळी येते. असं म्हणत दोघेजण निरोप देतात एकमेकांना. अस्मिता म्हणते मम्मा तू हे मध्येच काय काढलं यार. तर इथे सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तर कल्पना सांगू लागते मध्येच नाही, आपण ना इतके संकट घरावर येत आहेत ना, तर देवाला आपण साकडं घातलं आहे ते पूर्ण करायला हवं. आपल्या सायली आणि अर्जुनच्या जीवाखातर मी हा नवस बोलली होते, आता मला तो पूर्ण करायचा आहे. आपण सहकुटुंब तिथे जाऊया. तर अभिषेक करायचं आहे हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो माझं सकाळी जरा एक काम आहे ते मी करतो, मग मी मग मंदिरात येईन. तर प्रताप म्हणतो यांच्या दोघांच्या हातून अभिषेक करायचं आहे आणि हेच दोघं जर नसले तर. तर ती म्हणते नाही, अभिषेक आपण दोघं करणार, ते फक्त तिथे उपस्थित राहणार. आता इथे जेलमध्ये ना महिपतला खूप चांगलं वागण्याचा किडा आला आहे. आता हा किडा काय नागराजला पाहावी ना, नागराज त्याला म्हणू लागतो माझं नाव नागराज, पण वळणदार वळणं तर तू घेत आहेस, एवढा वेगळा तू का वागतोयस, एवढा चांगुलपणा तुझ्यात कुठून आला आहे. थेट तू जेलमधल्या कैद्याकडनं मार खाल्ला एका गालावर आणि दुसरा गाल पुढे करत त्याला म्हणतो मारायचं तर ह्या गालात पण मार, आणि आपण एकमेकांशी भांडायला नको, प्रेमाने राहायला हवं. हे तुझं बोलणं मला काय पटलं नाही. महिपतने एवढं गोड वागावं मला न झेपणार आहे बाबा. हे तुझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन चालू आहे. तर महिपत म्हणू लागतो मी ना कंटाळलो ह्या सगळ्या आयुष्याला, मला आता माझं आयुष्य निवांत माझ्या मुलीसोबत जगायचं आहे. माझं लेकरू तिकडे तोंड लपवत फिरतं आहे आणि मी इकडे जेलमध्ये सडतो मला हे आयुष्य नको आहे. आता मी सुधारायचं ठरवले आणि माझ्या मुलीसंग चांगलं आयुष्य जगायचं आहे असंही ठरवले. आता हे वागणं काही बरोबर नाही. जर हा चांगला वागला तर मला आयुष्यभर जेलमध्ये ठेवला हा, असा आता नागराजच्या डोक्यात प्लॅन आला आहे की आता याला काही करून पूर्वपदावर आणावं लागेल. इथे प्रियाला फार भूक लागलेली असते. पिशव्या पाहून तिला बरं वाटतं आणि ती म्हणू लागते विमलला तू माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली का, बरं झालं मला खूप भूक लागली, दे दे दे. आणि सगळ्या पिशव्या खोलून पाहिल्यावर तिला सगळं सामानच दिसतं. तर इथे विमल सांगू लागते की तुमच्यासाठी किचनमधनं काहीही स्वयंपाक बनवून येणार नाही, तुम्ही स्वतःच्या हाताने बनवायचं आणि खायचं असा आदेश कल्पनाने दिला आहे. आणि ते ऐकल्यानंतर इथे प्रियाने माघार घेतली आहे. आता शिजवून का होईना पण पोटासाठी खावं तर लागेल. मग आता शिजवण्यासाठी अन्न ती शोधू लागते, सगळ्या पार्सल खोलते, त्यातनं ती आता खिचडी भात करायचं ठरवते.
कांदा कापते आणि आता इथे ना ती स्टोव पेटवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याच्याने काही स्टोव पेटवे ना. ती सगळं हात पाय तोंड सगळं काळं करून ठेवलेलं असतं आणि हे पाहिलेलं काळं तोंड अर्जुनला फार हसायला येत असतं. तरी ती प्रियाची ही अवस्था पाहून खरंच दोघांना गंमत वाटते. अजून पुढे तर काय काय होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमाते येते. सगळी घडलेली प्रियाची हकीकत तिला कळते आणि प्रियाने आता प्रतिमाला फोन केला आहे ही पण गोष्ट जेव्हा कळते तर आत्याच्या मनातली दुविधा मनस्थिती दूर करण्यासाठी इथे मदत घ्यायची ठरवली आहे सायलीने. सखी आणि आपली जानकी हिची. आता जानकी आणि सखी घरी येत आहे आणि त्या दोघींनी एक प्लॅन केला आहे की प्रतिमा त्या आग्नीत एका रूममध्ये अडकल्या आहे, तर तिला कोण बाहेर काढेल. तर घरामध्ये फक्त प्रिया असते, सगळेजण मंदिरात गेलेले असतात. आता प्रिया विचार करत असते की मी रूममध्ये गेले तर मी पण जळेल, मला पण चटके बसतील. तर ती रूममध्ये न जाताच बाहेरूनच वाचवा म्हणत राहते. आता ह्या परीक्षेत पण नापास झाली आणि इथेच ती कबूल करते की ही माझी सख्खी आई नाही, मी हिच्यासाठी कशाला अग्नीमध्ये जाऊ. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट आपण पाहूया. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया. धन्यवाद.